खूप खूप स्वागत अभिनंदन आहे आणि बाचोड सर्कलमध्ये आपण जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार आहे सर आणि आपल्यासोबत कोण कोण उमेदवार आहे त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती. आपल्या पाचोड सर्कलमधून आपल्या शिवसेना धनुष्यबाण या पक्षाच्या वतीनं मी शिवराजराजे घुमरे ह्या जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवतोय आणि माझ्यासमोर पाचोड गणातून आपल्या अलकाताई भाऊसाहेब भोसले या पाचोड गणातून आपले उमेदवार आहेत. तसंच आपल्या पाचोड गटातील एकपुली गणातून श्री सोपान महाराज थोरे हे उमेदवार, असे आम्ही एकूण 3 उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. तर आपण तरुण आहात, तरुणची जे पाचोडचे तरुण आहात त्यांची पण मोठी समस्या असते. तर तरुणासाठी आपण निवडून आल्यावर काय करतो? मी स्वतः तरुण असल्यामुळं आणि एक सुशिक्षित तरुण असल्यामुळं मुलांना शिक्षणात असेल किंवा शिक्षणानंतर काय काय अडचणी असतात, रोजच्या दैनंदिन जीवनात त्यांना काय अडचणी असतात, या सगळ्या गोष्टी मला माहीत असल्यानं निवडून आल्यानंतर तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, तरुणांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्य आणि गावातील पाणी पुरवठा असेल, या गोष्टींवर प्रामुख्याने काम करण्याचा आमचा सर्वांचा इच्छा. तर महिलांची पण समस्या असते त्याच्यावर कसं निवारण करणार तिथं महिला? नक्कीच आदरणीय खासदार संदीपाजी भुमरे साहेब असेल, आदरणीय आमदार विलासराव भुमरे असतील, यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात त्यांनी ऑलरेडी खूप मोठं काम उभं केलेलं आहे आणि आम्ही सर्व उमेदवार त्यांच्या दिलेल्या विकासाच्या या ठिकाणी रोडमॅपवरच चालून इथून पुढे काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर पाचोडचे जनतेला काय आवाहन करणार किंवा तुमची हाताने मतदान करा? पाचोडची असेल, पूर्ण पैठण तालुक्यातील जनता असेल, ही भुमरे साहेबांच्या बापूंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी जनता आहे, कायम त्यांना साथ देणारी, पाठिंबा देणारी जनता आहे. त्यामुळे जनतेला मी एवढंच आवाहन करेन की आपलं एक मत महत्त्वाचं आहे, ते कुठंही इतर ठिकाणी वाया न घालवता आपल्या धनुष्यबाणाच्या सर्व उमेदवारांना मतदान करून विजय करावा, एवढीच विनंती मी सर्व मतदारांना करतो. आपलं पूर्ण असं शिवराज राजे बाईट चालू आहे. भैया साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आपली निशाणी अरे आपली निशाणी प्रगतीचा राज भुमरे शिवराज, प्रगतीचा राज भुमरे शिवराज. शिवराज भाई नावाचे